नमस्कार, न्यूजरूम बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. सुरुवातीला बातमी छगन भुजबळ यांच्या संदर्भातली. छगन भुजबळ यांच्या बॉम्बे हॉस्पिटलमधल्या वास्तव्याला अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतला आणि जोरदार हल्लाबोल चढवलाय. छगन भुजबळ हे विराट कोहली इतकेच फिट आहेत, तरी सुद्धा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेमकं का ठेवलं जातंय असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. अंजली दमानियांचे आक्षेप काय आहेत आणि या सगळ्या प्रकरणाची पुढची सुनावणी आता केव्हा होणार आहे, जाणून घेऊया. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात अटकेत असलेल्या भुजबळांचा महिनाभराचा बॉम्बे रुग्णालयातला मुक्काम संशयाच्या भोवऱ्यात अडकलाय. आणि त्याचं कारण आहे फिट अँड फाईन असलेल्या भुजबळांना मिळालेल्या सवलतीचं. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आरोपानुसार जे रुग्णालयाचे डीन तात्याराव लहाने आणि तुरुंग अधिकारी हरिदास अहिरराव यांच्यामुळेच भुजबळ जेल सोडून ऐशोआरामी आयुष्य जगत होते. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर छगन भुजबळ तब्बल 3 वेळा रुग्णालयात दाखल झाले. मे महिन्यात छातीत दुखत असल्याचं त्यांनी कारण दिलं होतं. त्यानंतर 17 सप्टेंबरला डेंग्यू झाल्याची त्यांनी तक्रार केली, पण सर्व रिपोर्ट्स निगेटिव्ह आले. त्यामुळे 12 ऑक्टोबरला भुजबळांना पुन्हा तुरुंगात जावं लागलं. पण त्यानंतर 10च दिवसात लहानेंच्या पत्रामुळे भुजबळ पुन्हा बाहेर आल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय. 22 ऑक्टोबरला जेजेचे प्रमुख तात्याराव लहानेंनी भुजबळांच्या काही टेस्ट कराव्या लागतील असं पत्र जेल अधिकाऱ्यांना लिहिलं. त्यानंतर केईएम रुग्णालयाची टीम भुजबळांच्या तपासणीसाठी आर्थर रोड मध्ये पोहोचली, पण त्यांनी तपासणीस नकार दिला. मात्र 27 ऑक्टोबरला पीएमएलए कोर्टात भुजबळांनी पुन्हा तक्रार केली आणि भुजबळांच्या 3 टेस्ट करण्याचे आदेश कोर्टाने दिले. मी एक कोर्टापुढे एक रिपोर्ट ठेवला होता, जो त्यांचा थॅलियम स्कॅनचा रिपोर्ट होता. त्या थॅलियम स्कॅनच्या रिपोर्टमध्ये असं दाखवतंय की त्यांचं इजेक्शन, लेफ्ट वेंट्रिक्युलर इजेक्शन फ्रॅक्शन जो आहे तो 74% आहे. आता 74% मी कोर्टाला सांगितलं की कोणाचा असतो, जर माझ्यासारख्या सामान्य स्त्रीचा म्हटलं तर तो 60% असतो जनरली. इस्केमिक पेशंटचा 60%च्या वर असणं शक्यच नाही. आणि जर असेल तर तो म्हणजे एखाद्या ॲथलीटचा किंवा योगा प्रॅक्टिस करणाऱ्या, म्हणजे मी कोर्टाला सांगितलं की विराट कोहलीचा असू शकतो. आणि जर त्यांचा रिपोर्ट एवढा चांगला आहे तर त्यांना ताबडतोब परत तुरुंगात पाठवण्यात यावं. आता 3 नोव्हेंबरला या टेस्ट झाल्यानंतर भुजबळ पुन्हा रुग्णालयात किंवा जेलमध्ये जाणं अपेक्षित होतं. मात्र तसं घडलं नाही. आणि त्याचं कारण आहे तात्याराव लहाने आणि हरिदास अहिरराव यांनी भुजबळांना पुन्हा जेलमध्ये आणण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाहीत असा आरोप दमानियांनी केलाय. सरळ जे मला दिसतंय ते सुपरिटेंडेंट ऑफ प्रिझन्स आणि डॉक्टर टी.पी. लहाने, मला म्हणजे मी बऱ्याच केसेसचा स्टडी केला याच्या आधीचा, पण प्रत्येक केसमध्ये मला हेच कळतंय, मग ती सुरेशदादा जैनची असो किंवा शीना बोरा मर्डर केस असो, डॉक्टर लहाण्यांनी या गोष्टी याच्या आधीही केल्या होत्या. तर मला असं वाटतं की यांचा सरळ हात आहे. आणि मी कोर्टापुढे स्पष्ट शब्दात याच शब्दात मांडलं होतं की त्यांचा ताबडतोब त्यांच्या मेडिकल मॅनेजमेंट काढून घेण्यात यावी. पण सगळ्यात गंभीर बाब पुढे आहे. दमानिया यांनी ईडीकडे याची तक्रार केल्यानंतर ईडीने बॉम्बे रुग्णालयाचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलंय, ज्यात बड्या हस्तींनी भुजबळांच्या दारात हजेरी लावल्याचं दिसतंय. फक्त 22 ते 29 तारखेपर्यंत 26 लोक त्यांना आयडेंटिफाय करता आली, अशी लोक त्यांना भुजबळांना भेटली. म्हणजे 26 लोकच भेटली असंही म्हणता येत नाही. ही आयडेंटिफाय केलेली, ईडीने आयडेंटिफाय केलेली 26 लोक होती. त्यात आता विश्वास ठाकूरही होते आणि आशिष चौधरीही होते. तर विश्वास ठाकूर आपल्याला कल्पना आहे की ते विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन आहेत, ते नाशिक अर्बन बँकेचे पण प्रेसिडेंट होते. तर असं सगळं असताना म्हणजे पोस्ट डिमॉनिटायझेशन भुजबळ यांना का भेटतात, असे सगळे प्रश्न तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच मनात उद्भवतात. भ्रष्टाचारी नेत्यांना अटक झाली की त्यांच्या छातीत दुखणं, त्यांचं रुग्णालयात भरती होणं महाराष्ट्राला नवीन नाहीये. पद्मसिंह पाटील, सुरेशदादा जैन यांनी तर जेलऐवजी रुग्णालयातच 5 स्टार सुविधांचा उपभोग घेतला. आता भुजबळही तेच करतायत. पण त्यांचा बचाव करणाऱ्यांवर जर कारवाई झाली तर भविष्यात असं धाडस कुणी करणार नाही. वैभव परबसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई.
त्यामुळे आता 15 डिसेंबरला कळू शकणार आहे की छगन भुजबळ यांचा हॉस्पिटलमधला मुक्काम वाढतोय की ते पुन्हा एकदा आर्थर रोडमध्ये जात आहेत.